एक विषय असा नाही ज्याच्यावरून राजकारण होत नाही। पाणबुडी प्रकल्पावरून सुद्धा राज्यात राजकारणाला उधाण आलेलं आहे। पाणबुडीचा प्रकल्प गुजरातला जाणार नसल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी स्पष्ट केलं। उपमुख्यमंत्री अजित पवारांनीही पाणबुडीचा प्रकल्प राज्यातच असल्याचं सांगितलं। पण अजित पवार हे फक्त बोलावं लागतं म्हणून बोलत असल्याची टीका नाना पटोलेंनी केली। परिणामी पुन्हा एकदा राजकारणाला ऊत आला। पाहुयात रिपोर्ट। सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या पाणबुडी प्रकल्पावरून राज्यात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये पुन्हा एकदा घमासान सुरू झालंय। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पाणबुडी प्रकल्प राज्यातच असल्याची ग्वाही दिल्यावरही विरोधक काही ऐकायला तयार नाहीत। पाणबुडी प्रकल्पाबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हातात काय आहे असा सवाल नाना पटोलेंनी उपस्थित केला। नाही, हा प्रकल्प कुठे जाणार नाही, त्यांच्या मताचा विचार होतो का सरकारला? काय वाटतं? त्यांच्या हातात काय मला माहिती आहे, पण आता ते बोलावं लागतं म्हणून ते बोलतात अजितदादा। पाणबुडीच्या प्रकल्पावरून राजकारण पेटलंय, पण तो नेमका प्रकल्प काय आहे ते पाहूया। राज्य सरकारनं 2018च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात पर्यटन विकासाकरता 1000 कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करणार असल्याची घोषणा केली होती। त्या अंतर्गत सिंधुदुर्गात देशातील पहिली पाणबुडी उपलब्ध करून देण्यात येणार होती। सिंधुदुर्गातील वेंगुर्ले तालुक्यातील निवती रॉक मध्ये समुद्र विश्व पाहण्याकरता हा प्रकल्प राज्य सरकार राबवणार होतं। मात्र तब्बल 5 वर्ष हा प्रकल्प रखडला। त्यातच पाणबुडी प्रकल्पावरून नाना पटोलेंनी उपमुख्यमंत्र्यांवर टीका केल्यानं अजित पवार गटानंही जशास तसं उत्तर दिलं। पाणबुडी प्रकल्पावरून राज्य सरकारनं त्यांची बाजू स्पष्ट केली, पण विरोधक त्यांचा हेका सोडायला काय तयार नाहीत। परिणामी पाणबुडीवरून सुरू असलेलं राजकारण थांबणार तरी कधी असा प्रश्न निर्माण होतो। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। रावेर लोकसभा मतदारसंघावरून